विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एज प्रॉब्लेमवरील क्वेश्चन घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना वय वारी कशी काढायची, वय कसे काढायचे हेच माहित नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट पद्धतीने वय कसे काढायचे आणि परीक्षेमध्ये वेळ वाचवून आपल्याला गुण जास्त कसे घ्यायचे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण परीक्षेमध्ये राहणार नाही. पहिलाच प्रश्न आपण घेणार आहोत शॉर्ट ट्रिकनुसार वय कसे काढायचे. पहिला प्रश्न तुमच्या पुढे आहे बाळांनो. राम व हरी यांच्या वयांचे गुणोत्तर 3 जसे 4 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 56 दिली. बेरीज किती दिली? 56 वर्ष आहे. तर हरीचे वय किती आहे? आपल्याला पर्याय दिलाय 16, पर्याय नंबर 2 दिलाय 32, पर्याय नंबर 3 54 आणि पर्याय नंबर 4 दिलाय 60. सिंपल ट्रिक सांगतो बाळांनो, करायचंय काय? काहीच करायचं नाही तुम्हाला. राम व हरी यांच्या वयांचे गुणोत्तर 3 जसे 4 आहे. त्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. हे लक्षात ठेवा, 56 वर्ष. मी रामचे वय धरणार आहे. रामचे वय मी धरणार आहे 3x. पुढे हरीचे वय मी धरणार आहे 4x. ओके. त्यांच्या वयांची बेरीज दिली. त्यांच्या वयांची बेरीज 56 वर्ष. म्हणून सिंपल ट्रिक लावायची बाळांनो. 3x अधिक 4x बरोबर 56. आता 3x आणि 4x करा, तुम्हाला येतील 7x बरोबर 56. ओके. आता 7 गुणाकारातले भागाकारात न्या. x बरोबर 56 छेदस्थानी 60 आणि 7 56 म्हणजे x बरोबर तुम्हाला किती आले? 8 आलेत. आणि x तुम्ही आपल्याला हरीचे वय किती काढायला सांगितले? हरीचे वय आपण 4x धरले. म्हणून पुढे लिहायचं हरीचे वय बरोबर किती धरले होते आपण? 4x. आपल्याकडे 4 जशाला तसं ठेवायचंय आणि x ची किंमत आहे आपल्याकडे 8. दोघांचा गुणाकार करा. 8 चोक 32. पर्याय क्रमांक दुसरा. तुमचं सुद्धा आलंय का उत्तर 32? मला कमेंट करून नक्की सांगायचंय. ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. बघा पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय. एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. बघा पुढला प्रश्न आपल्याला दिलाय बाळांनो. ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 7 जसे 3 आहे. त्यांच्या वयातील फरक म्हणजे इथे वजाबाकी आली. काय आली? वजाबाकी. फरक म्हणजे काय आलंय? वजाबाकी. किती दिलाय फरक? 16 वर्ष आहे. तर ए चे वय किती? मी सिंपली करणार आहे याला. एक मिनिट. ए चे वय मी धरणार आहे 7x. पुढे बी चे वय मी धरणार आहे 3x. तुम्हाला जर काही अडचण येत असेल, कोणता प्रश्न समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता यांच्या वयातील फरक म्हणजे थोडक्यात 7x वजा 3x बरोबर किती दिलंय तुम्हाला? 16. 7x मधून 3x गेले, 4 राहिले. 4x बरोबर 16. 4 गुणाकारात तिकडे गेल्यावर भागाकारात जातील म्हणजे x बरोबर 16 छेदस्थानी 4 आणि 4 चोक 16. 4 चोक 16 म्हणजे x बरोबर किती भेटले आपल्याला? 4 भेटलेला आहे. x बरोबर किती भेटले? 4. पण आपल्याला ए चे वय किती काढायचं सांगितलं? ए चे वय आपण किती धरले? ए चे वय 7x. म्हणून ए चे वय बरोबर 7x म्हणजे 7 गुणवले x ची किंमत किती? 4. 7 चोक 28 म्हणजे ए चे वय किती आले आपल्याला? 28. पर्याय क्रमांक तिसरा. उत्तर 28. तुमचं सुद्धा आलंय का? कमेंट करून मला नक्की सांगायचंय. पुढला प्रश्न आपण घेणार आहोत एज प्रॉब्लेम वरीलच. काय दिलाय प्रश्न बघा. तुमच्या पुढे प्रश्न आहे. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 असून त्यांच्या वयाचा गुणाकार 320 आहे. तर ए चे वय काढा. आता बेरजेवर झाला आपला क्वेश्चन, वजाबाकीवर झाला. आता आपण गुणाकारावरील पाहत आहोत. मी धरणार आहे ए चे वय x. ए चे वय 4x. तसेच बी चे वय
बी चे वय 5x. ओके, आपल्याला ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर दिले 4 जसे 5 असून त्यांच्या वयांचा गुणाकार 320 आहे, तर ए चे वय काढायचे आहे आपल्याला. सिंपल ह्यांचा गुणाकार दिलाय म्हणून 4x गुणवले 5x बरोबर 320 करा. किती करा? 320. 4x गुणवले 5x 4 पंचे 20, x गुणिले x चा वर्ग बरोबर 320. गुणाकारातले भागाकारात न्या म्हणजे x चा वर्ग बरोबर 320 छेदस्थानी 20. 0 0 कॅन्सल करा. 16 दोन्ही 32 म्हणजे जर तुम्ही 2 ने 32 ला भागलं तर 16 येईल. म्हणजे थोडक्यात x चा वर्ग बरोबर 16. दोन्ही साईडचं वर्गमूळ घ्या. x वर्गाचं वर्गमूळ x येईल आणि 16चं वर्गमूळ 4 येईल. म्हणजे x ची किंमत इथं किती भेटली तुम्हाला? 4 भेटलेली. त्याच्यावरून आपल्याला a चे वय काढायचे. a चे वय बरोबर 4x म्हणून लिहा a चे वय बरोबर 4x. इथं करायचं 4 गुणवले 4चा x ची किंमत किती आली आहे? 4. 4 चोक 16 म्हणजे a चे वय किती भेटलं तुम्हाला? 16 वर्ष भेटले. पर्याय क्रमांक दुसरा. तसंच आपण गुणाकारावर सोडवलंय तसंच आपल्याला भागाकारावर सुद्धा प्रश्न जर विचारला तर सोडवायचा कसा? बघा, प्रश्न दिलाय तुम्हाला ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 2 आहे असून ए चे वय तुम्हाला दिले 21 वर्ष आहे, तर बी चे वय काढा. आता ए चे वय दिले आपल्याला 21 वर्ष, तर बी चे वय आपल्याला काढायचं आहे. सिंपल ट्रिक लावायची बाळांनो, काहीच करायचं नाही. तर ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 2 असून ए चे वय 21 वर्ष आहे, तर बी चे वय काढा. आता इथे काय करायचे बघा, ए चे वय आपल्याला ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 7 जसे 2 असून ए चे वय 21 वर्ष आहे, तर बी चे वय काढा. आता ए चे वय दिले आपल्याला, ए चे वय किती दिले? 21 आणि बी चे आपल्याला ह्याच्यावरून वय काढायचंय. बी बरोबर आपल्याला काढायचं आहे. इथे सिंपली आपल्याला बी चं वय काढायचं म्हणजे ए चे ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर आपल्याला कसे लिहिताना आपण इकडे बघा, ए चे ए बरोबर 7x. ओके, बी बरोबर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला लिहिताना काय लिहावं लागेल? 7 छेदस्थानी 2 बरोबर 21 छेदस्थानी ए. ओके, 21 सॉरी एकच मिनिट, बी सॉरी, इथं काय लिहायचंय? बी लिहायचंय. किती लिहायचं इथं? बी, कारण की आपल्याला बी ची किंमत काढायची आहे. ओके, बी ची किंमत काढायची आहे. तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा? तिरकस गुणाकार. 7 गुणवले, बरं ठीक आहे, 7 गुणवले बी करा बरोबर 21 गुणवले 2 करा. आता 7 गुणवले बी बरोबर बे 1 बे, बे 2 4. पुढे 7 गुणाकारातले भागाकारात न्या म्हणजे बी बरोबर 42 छेदस्थानी 7. 7 1 7 14 7 7 7 5 7 सकून 42. 7 सकून 42 म्हणजेच बी बरोबर 6 आहे. तुम्हाला पर्याय आहे का बघा बरं? पर्याय क्रमांक 4. ओके, या पद्धतीने 7 छेदस्थानी 2 बरोबर 21 छेदस्थानी बी करा. तिरकस गुणाकार करून टाका. तिरकस गुणाकार केला 7 गुणवले बी बरोबर 21 गुणवले 2, 21 दोन्ही 42. पुन्हा गुणाकारातले 7 भागाकारात आले 7 सकून 42 म्हणजे बी ची किंमत किती आली तुम्हाला? 6 आली. ओके, पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा, याच पद्धतीने काढायचंय. मला याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे. मी होमवर्कला देतोय. ए व बी वयाचे गुणोत्तर 3 जसे 4 आहे. जर बी चे वय 28 वर्ष असेल तर ए चे वय काढा. तसंच करायचं 3 छेदस्थान 4 28 छेदस्थान 1. तिरकस गुणाकार करा, भागाकार करा आणि उत्तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि आमच्या फेसबुकवर तुम्ही पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे. युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूब चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.